बातमी नाशिकमधून आहे। नाशकात पावसाची काहीशी विश्रांती पाहायला मिळते। धरणांमधून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे। गोदावरी नदी काठावरील अनेक मंदिरं अजूनही पाण्याखाली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय। नाशिक शहरात सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे, तर धरणांमधून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे। गंगापूर धरणातून आजही पाणी सोडलं जात असल्यानं गोदावरी नदी काठावरील अनेक मंदिरं पाण्याखाली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग काहीसा कमी केलाय। गोदावरी नदीची पाणी पातळी हळूहळू घटू लागली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, विसर्गासंदर्भात काय अधिक माहिती मिळते? प्रणिता, सकाळपासून नाशिक शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी अद्याप गंगापूर धरणातून मात्र पाण्याचं विसर्ग हे सुरूच आहे। आज गंगापूर धरणातून 4900 क्युसेस इतका जो आहे तो पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच नाशिकच्या या गोदावरी नदी परिसरात असलेल्या अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते आज सुद्धा पाण्याखाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आपण या दृश्यांमध्ये दुतोंड्या मारुती बघू शकतो। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी आहे। 2-3 दिवसांपूर्वी गोदावरी नदीने धोक्याची पातळी जे ओलांडलेली होती, पण गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने हळूहळू गोदावरी नदीला आलेला पूर जो आहे ते आता कुठेतरी जे ओसरण्यास हे सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। फक्त गंगापूरच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील आजही 12 ते 13 धरणांमधून पाण्याचा विसर्ग हे कायम आहे। गंगापूरसह दारणा धरणातून देखील हे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। दारणा धरणातून 13000 क्युसेस इतका जो विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळे आजही गोदावरी आणि दारणा या दोन्ही नदी ज्या आहेत ते दुथडी भरून वाहत आहेत आणि त्यामुळे दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाचे आहेत। पण 2 दिवसांपूर्वी दारणा आणि गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता। काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाल्याने या दोन्ही नद्यांची पातळी जी आहे ते आता हळूहळू हे खाली कमी होताना आपल्याला बघायला मिळतोय। या गोदावरी नदीची सुद्धा पाणी पातळी खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे, पण गंगापूर धरणातून विसर्ग मात्र कायम असल्याने अजूनही गोदावरी नदी हे दुथडी भरून वाहत आहे। अनेक जे छोटे मोठे मंदिरं या संपूर्ण परिसरामध्ये आहेत ते आजही पाण्याखाली आहेत आणि आज जे आहे पावसाचा जोर अजूनही कायम राहिला किंवा वाढला तर अजूनही टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल अशी माहिती प्रशासनाची आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।